नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जसे की तुम्हाला सर्वांना माहित आहे, महाराष्ट्र राज्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे। त्याचबरोबर इतर राज्यांची सुद्धा रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी चालू झालेली आहे। एमसीसीसी साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होऊन आता पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग देखील चालू झालेली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस ऍडमिशन प्रोसेस साधारणतः कधी चालू होईल आणि जर बीएमएस ऍडमिशन प्रोसेस चालू झाली तर त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना साधारणतः किती दिवसांपर्यंत त्यांना बीएमएस साठीचा एसएमएल रँक मिळू शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। सुरुवातीला अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे। पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवल्यानंतर तुम्हाला एकाच फीज मध्ये, लक्षात घ्या, एकाच फीज मध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील इतर सर्व जे काही राज्य आहेत त्या सर्व राज्याची काउन्सिलिंग तुम्हाला या ठिकाणी करून मिळणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जेवढे काही स्टेट आहेत त्याच्यामध्ये इतर सर्व राज्य जे काही ओपन राज्य ज्यांना आपण म्हणतो त्या सर्व ओपन राज्यांमध्ये ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग असेल। 15% AIQ, एम्स, जिपमर, AFMC, डीम युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया आयुष, VCI, व्हेटरनरीची काउन्सिलिंग असेल किंवा स्टेट काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्र राज्याची ग्रुप ए, ग्रुप बी, सी, ऑल इंडिया आयुष, MS स्टेट, व्हेटरनरी, BVSC, नर्सिंग बी, फार्मा आणि अदर स्टेट काउन्सिलिंग मध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, केरळ, राजस्थान, आंध्र, तमिळनाडू आणि पंजाब या सर्व राज्यांची काउन्सिलिंग आपण फक्त एकाच फीज मध्ये म्हणजे 5,000 रुपये फीज मध्ये करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग करायची आहे, काउन्सिलिंग करून तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी त्वरित आम्हाला या ठिकाणी संपर्क करायचा आहे। वळूया आजच्या विषयाकडे। ते आजचा विषय जो महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला बीएमएस ची तर माहिती देणारच आहोत, त्याच्याबरोबर कोणत्या राज्याचे फॉर्म निघाले आहेत, निघून आता संपायच्या मार्गावर आहेत आणि कोणत्या राज्याची चॉईस फिलिंग सुद्धा आता संपत आहेत या संदर्भात सुद्धा आपण थोडक्यात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आणलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेरील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीची या ठिकाणी लास्ट डेट काय आहे बाळांनो, तर 12/8/2026 म्हणजे आजचा दिवस, आज दुपारी 3 वाजेपर्यंत एमसीसी ची रजिस्ट्रेशन प्रोसेस बंद होणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची एमसीसी ची रजिस्ट्रेशन प्रोसेस राहिली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क करून तुमचा एमसीसीचा फॉर्म भरायचा आहे। घरी बसल्या तुम्हाला एमसीसीचा फॉर्म भरून मिळेल। त्यासाठी एकाच फीज मध्ये तुमची काउन्सिलिंग या ठिकाणी होणार आहे। तर एमसीसी साठी 12/8/2026 दुपारी 3 वाजेपर्यंत एमसीसीचं रजिस्ट्रेशनचा टाइम आहे। महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन होणार आहे एमबीबीएस आणि बीडीएस लक्षात घ्या, त्याचा टाइम सुद्धा 12/8/2026 रात्री 12:11:59 तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी पे करू शकता। नंतर तिसरं जे राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश। ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत, ज्यांना मार्क 350 प्लस आहेत, बजेट कमी आहे, 12 ते 13 ते 15 लाख रुपये पर इयर फीज मध्ये ज्यांना एमबीबीएस करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी यूपीचा ऑप्शन खूप छान आहे। 12 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंतच तुम्हाला यूपीचं रजिस्ट्रेशन करता येईल। त्यासाठी 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागतं। ज्यांना करायचं असेल, ज्यांनी सगळे हा व्हिडिओ बघितलाय त्यांनी त्वरित आम्हाला संपर्क करा। नंतर चौथं जे आहे ते छत्तीसगडची रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे बाळांनो 16/8/2026। ज्या विद्यार्थ्यांना 400 प्लस किंवा 450 प्लस मार्क्स येत असतील आणि ज्यांना बजेट कमी पाहिजे, अगदी 7 लाख 8 लाख पर इयर फीज मध्ये पाहिजे, तर छत्तीसगडचं रजिस्ट्रेशन करून घ्या। संध्याकाळी म्हणजे 16 तारखेपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे। पुढचं जे आहे स्टेट ते आहे म्हणजे बिहारमध्ये 14/8/2026 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, रात्री 11:59 पर्यंत 14 तारखेपर्यंत करू शकता। नंतरचं आहे कर्नाटक राज्याची रजिस्ट्रेशन संपलंय। कर्नाटक राज्याची चॉईस फिलिंग चालू आहे, 13 तारीख लास्ट आहे चॉईस फिलिंगची आणि ही चॉईस फिलिंग एमबीबीएस आणि बीडीएस साठी आहे। बीएमएस आणि बीएचएमएस ची चॉईस फिलिंग अजून त्याला टाइम आहे। झारखंड राज्याचा फॉर्म हा कालच संपलेला आहे 11/8/2026 रोजी, त्यामुळं हा विषय या ठिकाणी संपलेला आहे। वेस्ट बेंगॉलची काउन्सिलिंग या ठिकाणी चालू झालेली आहे।
तेलंगणा राज्याचा सुद्धा फॉर्म आता काहीच दिवसामध्ये, म्हणजे अगदी 1 ते 2 दिवसामध्ये तेलंगणाचाही फॉर्म निघेल, राजस्थानचाही फॉर्म निघेल आणि इतर सर्व पॅरलली जे काही स्टेट आहेत अजून त्यांचे सुद्धा या ठिकाणी फॉर्म निघणार आहेत. व्हेटरनरीचा, महाराष्ट्र राज्याचा व्हेटरनरीचा फॉर्म सुद्धा 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी निघू शकतो. बाळांनो लक्षात घ्या, 15 ऑगस्ट नंतर तुमचा महाराष्ट्र राज्यातील व्हेटरनरीचा फॉर्म या ठिकाणी निघणार आहे 15 ऑगस्ट नंतर. आणि महाराष्ट्र राज्यातील BAMS ची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस होणार आहे ती काउन्सिलिंग प्रोसेस साधारणतः महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन जर 12/8/2024 रोजी संपलं तर 15 तारखेनंतर ज्यावेळेस SML प्रोव्हिजनल SML रँक SML लिस्ट किंवा स्टेट मेरिट लिस्ट मिळेल त्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्ट पासून तुमचा महाराष्ट्र राज्याचा 16 ऑगस्ट पासून तुमचा महाराष्ट्र राज्याचं ग्रुप बी चं आणि ग्रुप सी चं, ग्रुप बी अँड ग्रुप सी त्याच्यामध्ये BMS आणि BHMS चं या ठिकाणी काय होऊ शकतं, फॉर्म या ठिकाणी चालू होऊ शकतो. लक्षात घ्या. जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र राज्याचे, एक कॉमन शंका काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केली, BMS BHMS चं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते विद्यार्थी करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांना 177 प्लस मार्क्स आहेत आणि ज्या ओपन आणि EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 213 प्लस मार्क्स आहेत ते विद्यार्थी करू शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी SC-BC कॅटेगरीमध्ये येतात, सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस मराठा समाजातील विद्यार्थी, त्यांना 177 प्लस मार्क्स असतील तर ते 100% महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रुप बी साठी रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवला नसेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आणि आपला सहभाग नोंदवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये BMS BHMS ची महाराष्ट्र राज्याची अपडेटेड फीज, MBBS BDS ची महाराष्ट्र राज्यातील अपडेटेड फीज आणि व्हेटरनरीची म्हणजे VCI ची व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र राज्याची जी काही व्हेटरनरी काउन्सिलिंग होणार आहे त्याच्यामध्ये जी काही प्रायव्हेट कॉलेजेस ऍड झालेले आहेत त्या सर्व प्रायव्हेट कॉलेजेसची फीज तुम्हाला आम्ही आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत पोहोचवणार आहोत. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.